जवळपास वायर ओढून झालेली डीपी वरून फक्त लाईट जॉईंट करायची तेवढंच राहिलेलं आहे. आता हे बघा दारात खांब आलेला आहे विजेचा. बघा इथे चेक करतायत काय ताण वगैरे त्याला काय पडतोय का. बघा आताच त्यांनी काल जाऊन सर्व्हिस वायर पण आणलेली आहे. सर्व्हिस वायर ऑलरेडी लावलेली आहे घरामध्ये. आणि सूरज वाजगे यांनी जो दिवा आणला होता तो सौर ऊर्जेचा, एकदम मी म्हणलो कसं काय चालतोय का नाही काय, म्हणलं एकदम व्यवस्थित चालतोय असं सांगितलंय. आता हा बाहेर लावलेला आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये बघा हे जे घर होतं साधं गरीबाचं घर, या घरामध्ये अंधार बघा तुम्ही, याच्यामध्ये प्रकाश पडणार आहे. आपले कर्मचारी देखील इकडं येत आहेत आता सगळं काम करून. आता बहुतेक इथं लावलं का आपल्या खांबळ्यावर बल्ब लावला का, लावलाय का, लावलंय. चला आता मग काय फक्त आता परमिट घेतलंय, फोन करून सांगायचंय का लाईट चालू करा. जशी लाईट चालू होईल तसं यांचं घर प्रकाशमान होईल. नाच झाली बरं का, आम्हाला नाच झाली आज. झालं का नाच झाली, नाच झाली का, अरे वा. चला नाच झाली, नाच झाली, अरे वा. नॉर्मल झाली. ओके 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 नॉर्मल झाली. काय नॉर्मल का, हा हा अरे मग आज आता टिबल आनंद झालाय. हा गाय पण आता खाली होणारी. वा चला आनंदाचा दिवस आहे आज. ती सामानाची सांगितलं का चालू करा, सांगितलंय. ओके या आता इकडे इकडे मग आधी मध्ये कुठं फॉल्ट नाही झालं पाहिजे बाबा. अच्छा आता काही क्षणामध्ये इथं लाईट येणार आहे मित्रांनो, पहा. करा चालू, टाळ्या वाजवा बरं का सगळ्यांनी. आली लाईट. तुम्ही इथून पाहू शकताय का इकडं बल्ब इकडं असल्यामुळं इकडं दिसेल तुम्हाला. अरे चांगला बल्ब लावायचा ना, लाईट डिम आली. छोटा बल्ब लावला का. गरीबाचा आनंद बघा तुम्ही. लाईट येणार आहे आपल्या घरामध्ये 18 वर्षांनी. तर कशा पद्धतीचा आनंद साजरा करण्यासाठी बघा ना, लाईटीची पूजा कुणी विचार तरी केलाय का. 18 वर्ष 18 वर्ष का 18 वर्ष. एक एलईडी पण पाहिलं आणि मी काय म्हणतो एक तिकडलाच काढा ना. बरं या चला मित्र परिवार. अंधारात दिसला का, वाट दिसली का नाही, वाट दिसली का, दिसली ना. काय काय आणलं तुम्ही आता यांना. अरे बापरे बरंच काय काय आणलंय भाऊ. मी 2 वायर टच करतो. बस भाऊ तुम्ही ते बल्ब दिलाय तो एक नंबर काम करतोय. हे लोक खुश आहेत. हा आणि गंमत काय झाली का, मावशी नाही इथं आणि मुलगी झाली. गुड न्यूज. नमस्कार. वाव तुमचा फोन येत होता पण रेंज नव्हती. तुम्ही चांगलं काम केलं त्याच्याबरोबर तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आम्ही फोन करीत होतो. बर बर चला काय हरकत नाही. चला धन्यवाद तुमचं, तुम्ही आल्याबद्दल. न्याय भेटलाय का कुटुंबाला. न्याय कसला त्यांचा अधिकारी. आता काय डायरेक्ट मातीचं घर आहे म्हणलं, डायरेक्ट ठोकला तरी इलेक्ट्रिकचं काम करता. मी भाऊच आहे, इलेक्ट्रिकचं काम करतो. हो ना भाऊ, खूप खूप धन्यवाद. एवढं लांब आले तुम्ही पाण्या पावसात. तुम्ही रात्री आले म्हणून काय नाही, दिवसा इतकी भीती वाटत होती ना, काही दिसत नव्हतं पुढं. आणि कोणच नाही. पिकअप आणि गाडी कुठे आपली. हा काय, अरे वा वा. आता ती जर मावशी असती तर नाचायला सुरुवात केली असती. ते म्हणे 5 किलो साखर वाटायची, तसं जायचं नाही. चालू आपलं आता हे ओरिजिनल लाईट चालू करणार का. मग ते चालू करा ना, तुमचा नारळ वगैरे फोडून घ्या. लाईट आली डायरेक्ट. अजून एक मारा, अजून एक मारा. नाही बस झालं, बस झालं. आता घ्या खाली त्याला. उलट बिझनेस त्याला तिथं घे. हा बस.
अख्या रात्री दिवस निघस सहाला चालू केलं ना तर फार बंदच नाही केला 6 वाजेपर्यंत. म्हणजे सोलरच्या लाईटीचा पण तुम्हाला उपयोग झाला म्हणायचा. येऊ का खाली आता मी? आता कुरसुंगे म्हणून एक साहेब आहेत आणि खरं तर त्यांचा सत्कार आपल्याला करावा लागेल. नाही कोणता अधिकारी असं मी पाहिलं नाही का एवढा रिस्क घेणारा. त्यांच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली सगळं. आज सुद्धा इतका राडा झाला भाऊ का त्या ठिकाणी तो माणूस परत आला आणि काठी वगैरे घेऊन वगैरे मारण्याचा प्रयत्न करायला लागला होता. त्यांनी धमकी दिली का मी हे करील, पाडून टाकील, तुम्ही आज लावून गेले, मी ट्रॅक्टरने तोडून टाकील सगळे पोल, इतक्यापर्यंत झालं. पण तरी ते साहेबांनी हटले नाही. आता वाजले किती विचार करा ना, कोण इथं कोणासाठी एवढंही करते. नाही संदीप भाऊ, MSCBचे फुरसुंगे साहेब असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील, खरोखर त्यांनी म्हणजे आपण जसं ह्या कुटुंबाची व्यथा मांडली, सगळ्या समाजासमोर आणली. मी तुम्हाला काल पण सांगितलं, सोलर जरी आपण तात्पुरती लाईट बसवली, आपण एसीची आमचे रवींद्र आबा गायकवाड आपले महावितरण काम करतात, त्यांनी सांगितलं की एसीशी पण आपले बोलणं झाले, तुम्ही काही काळजी करू नका. MSCBची आमची टीम ही लाईट उद्याच्या उद्या लावल्याशिवाय राहणार नाही. आणि मला असं वाटतं जबाबदारीने फुरसुंगे साहेब असतील किंवा त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी समजून आज एवढा पाऊस पाण्यात ती वर चढून काम करणं म्हणजे खरंच जोक नाही. धोका आहे, पाऊस पाणी आहे, तर ते बिचारे सगळे त्यांचे लाईनमन वायरमन जे असतील किंवा अधिकारी असतील त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. मला असं वाटतं शिवजन्मभूमीच्या वतीने अशा कर्मचाऱ्यांना आमचा मनापासून सलाम. मार्ग आला पाहुणी पण लाईट आणली लाईट. या जवळ या. कसं वाटतंय आता जरा थोडं आता बरं वाटतंय का? बरं वाटते त्यांना स्वातंत्र्य झालंय. लय टार्गेट केलं तुम्ही, सहन केलं खूप. मार पण खाला तुम्ही. मार खाला ना. हे जे व्यक्ती आहे, ह्यांना इथं काम करायचंय आणि तो समोरचा व्यक्ती म्हणजे थोडासा विचित्र आहे. म्हणजे उद्या ह्या माणसाच्या याला सुद्धा त्रास आहे. यंदा जर काय संदीप भाऊ झालं, निम्म्या रात्री आमची याची तयारी, अजिबात काळजी करू नका. तुमच्या मागं फक्त आम्हीच नाही, तालुका हे सगळं बघतो, तालुका तुमच्या मागं उभं राहील. संदीप भाऊ असं कोणाचे ही काही हुकुमशाही नाही, अशा पद्धतीने वागणं. 100 लाईट नसलं आपलं काय होते. आणि अशा भाऊ पद्धतीने एकदा गरम पार एकदम वैतागलेत. नाही हे आम्ही इतक्या वेळा त्यात जर वैतागलो होतो, इतक्या आधी हे राहतात इथं, हे किती माझ्यापेक्षा जास्त किती वैतागलेत. माझ्यापेक्षा जास्त यांना जो त्रास झालाय अक्षरशः आज सूरज भाऊंमुळे आम्हाला इथे यायला मिळालं. मुळात ही गोष्ट चुकीची आहे. ह्या आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. आणि सूरज भाऊ तर सगळ्या ठिकाणी जातातच आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सुंगे साहेब पुढे या जरा तुम्ही. काय सांगू हा एक प्रकारचा इतिहास आहे साहेब. हो ना. नाही तुम्ही नाही आपोआप झाली. साहेब इकडे बघा, सर इकडे बघा. खरं तुम्ही पण देवासारखे. साहेब जरा इकडे स्माइल द्या सगळेजण. इकडे या सगळे तुम्ही. जर टीम कुठे आपली तुमच्या असते साहेब. नाही नाही माझं काही नाही. ठेवा हातोडी. हा हा छत्रपती शिवाजी दाबा बटन. अरे वा 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 वा. बच्चे बच्चे को सिखाना है, आदिवासी को बचाना है. बच्चे बच्चे को सिखाना है, आदिवासी को बचाना है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हा काय मला बोलायचं नाही. बोला बोला. हा या या समोर या इकडं. साहेब या इकडे जरा. सुरेश भाऊ या. बाकीचे कार्यकर्ते आपली टीम बोलवा महावितरणची. या सगळे जण. बोला. मी लक्ष्मण वाघुमुखणे जुन्नर तालुक्यात राहतो. शिव जन्मभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचा गरिबांसाठी इतिहास घडवला. परंतु MSC मध्ये झालेले अनेक साहेब मी पाहिले. म्हणजे 2018 पासून माझा MSCचा संपर्क आला. पण एकाही अधिकाऱ्याने कानून न घेता काही तालुक्यातील गुंडांच्या नादी लागून जे गावगुंड कार्यकर्ते असतात
अशा गुंडांच्या नदी लागून मला 18 वर्षे राबवण्यात आलं. परंतु हे साहेब या शिवजन्मभूमीत छत्रपतींसारखे कार्यरत असताना या साहेबांनी आणि हे साहेब आणि तुम्ही मीडियावाले या 3 माणसांनी आणि ह्या कर्मचाऱ्यांनी जे मला इतकं सहकार्य केलं, माझ्या आयुष्यात हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. मावशी पाहिजे होते आता. हा ना. फोन लावा मावशी, नाही स्पीकर फोन लावा. व्हिडिओ कॉल नाही करता यायचा, स्पीकर फोन करा आता, मावशींशी बोलू द्या. काल व्हिडिओ कॉल आणि हेच नाही तर जे किती लोक होती व्हिडिओ बघणारे, यांनी जे व्हिडिओ शेअर केले, लाईक केले, अधिकाऱ्यांना फोन केले, त्यांचं देखील मोठं योगदान आहे. बोल ते ऐक ते नंतर मी काय म्हणतो, लाईट आली म्हणून लाईट आले तो काय बोलायचं असेल ते बोल. हे बाई ते व्हिडिओ कॉल करते का? नको नको, चतुर्थी ऐकू येते का? हा जरा ते सूरज वाजगेन संग बोला. जरा थोडासा आवाज कमी करा लोकांनी. ताई नमस्ते. लाईट आली आणि तुम्हाला लक्ष्मी पण आली. नाही ते राहू दे तू. हा येतो पण आता घरी लाईट आली, इथून पुढे काय काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. कुणी जरी काय अडचण निर्माण केली तरी आम्ही तुमच्या सोबत आहे. सगळेजण सोबत आहे, तालुका सोबत आहे, तुमच्या काळजी करू नका. सगळे आपले MSCBचे अधिकारी आहे, कर्मचारी आहे, सगळा इथला मित्र परिवार आहे. आणि नारायणगावरून बरेच जण आले, परत भिवाड्याचे असतील, इंगळूंचे असतील, बरेच मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिर्लीचे सहकारी मित्र आहेत. ताई एवढं सांगायचंय, उद्या तुम्हाला जरी कोणी काही अडचण केली, कोणी काही दमबाजी केली, काय केली, तर आम्ही तुमच्यासाठी निम्मे रात्री येऊ. काय काळजी करू नका, निर्धास्त राहा. तिकडं सुनेची काळजी घ्या, बोलू द्या आता. बाळाची काळजी घ्या. काय म्हणायचंय तुम्हाला सांगा आता. हे लोकांनी खूप मदत केली. हॅलो, हा आभार माना लोकांचे. काय काय बोलणार रे? हा चालेल चालेल, घ्या तुम्ही, या उद्या येणार आहे का कधी? नाही हा नाही झाली, चला ठीक आहे. ते आमदाराला जमलं नाही, खासदाराला जमलं नाही, ते सूरज भाऊनी एका दिवसात करून दाखवलं. त्यांचं मनापासून स्वागत आणि MSCB वाल्यांचं पण स्वागत आहे. पुरसुगे सर तुम्ही या, 2 शब्द बोला फक्त. काय कसा तुम्ही हा व्हिडिओ उचलला? नाही, यांचं बरेच दिवसापासून येत होते ते आमच्याकडे, त्यांचं प्रस्तावित होतं आणि त्यांच्या वादामुळे थोडंसं अडथळा येत होता. पण आम्ही आता थोडं पुढाकार घेऊन त्यांना लाईनची व्यवस्था करून दिली आणि थोडंसं कामासाठी आम्ही पुढे आलो. आणि आज शेवटी ते काम झालं आणि आज थोडासा आनंद वाटत आहे की त्यांना लाईन भेटली. चॅलेंज म्हणून तुम्ही हे स्वीकारलं? चॅलेंज म्हणून नाही, ॲक्च्युली MSCBला म्हणजे आम्ही महावितरणकडून एक ध्येयच आहे की सगळ्यांना लाईट भेटली पाहिजे. त्याच्यामुळे आणि ग्राहकांना जेव्हा लाईट भेटते तेव्हा आम्हाला पण भरपूर आनंद होतो आणि ग्राहकांना पण बराच आनंद होतो. त्याच्यामुळे आमचं कामच आहे ते आम्ही चांगल्यारीत्या पार पाडलं. आता या टीम मधले लोकांची नावं सांगा. आमच्या टीममध्ये जसं आमचे जे कॉन्ट्रॅक्टर होते ते कळमकरजी, त्यांची टीम, परत आमचे प्रिन्सिपल टेक्निशियन केदार आहेत, त्याच्यानंतर मग बाळू सर्जने आहेत, त्यांचे माणूस ते यांची कळमकरचे, त्यांनी बरीच मदत केली. आणि आमचं शिवा बांडे ते आमचे आउटसोर्स टेक्निशियन आहेत, त्यांनी पण बरीच मदत केली आणि हे काम पूर्ण ते बिचाराला मार खावं लागलं. हां, ते थोडं झालं ते विषय, पण तुम्ही त्याच्या पाठीमागे ठाम होते. होतो आम्ही. काय वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय सूचना नाही, वगैरे होत्या? वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना होती की त्यांना लाईन मिळावं यासाठी प्रयत्न करा. आणि वरतून पण आम्हाला अधिकाऱ्यांकडून पण बराच सपोर्ट भेटला. तर त्यामुळे आमचं काम हे पूर्ण झालं आणि आज लाईन सुरू झाली. पोलिसांनी काय मदत केली? कसं केली? पोलिसांनी पण बरीच मदत केली, आम्हाला सहकार्य केलं. असं कुठेच नाही की सगळ्याच डिपार्टमेंटनी आणि बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला बरीच मदत केली. त्यामुळे आज हे संपूर्ण झालं. साहेबांना तसं मीडियामधून आरोप केले की बुवा त्यांनी पैसे खाल्ले, पण रात्रही खोटे नाटे आरोप केले, असे खोटे बदनाम करायचा असे प्रयत्न जर केला. खोटे केले तर आयुष्यातून तुम्ही उठून जाणार म्हणून. चला आता ह्या गुड न्यूज आहे, चांगलं बोला. विनंती आहे फक्त, कमी लाईट बिल येणार मीटर पासून. हा ते अंदाज पंच काहीतरी बिल आलंय त्यांचं, रिडिंग ओव्हर रिडिंग. त्याचं सगळं हो. दुरुस्त केलं. आदिवासी भागात तिथं ऐका ना सर, असं काय म्हणजे मीटर असं दिसतं का 2000 रिडिंग झालंय, ते चुकून झालं असेल का त्याची? नाही, ते ऍव्हरेज आलेलं आहे, ऍव्हरेज बिल आलेलं आहे.
पण ते दुरुस्त होऊन जाईल ते. ओके सर, खूप खूप धन्यवाद, थँक्यू. साहेब खरोखर फुरसुंगी साहेबांना धन्यवाद यासाठी द्यायचे का त्या दिवशी ज्यावेळेस हा इन्सिडेंट झाला त्यावेळेस पोलीस स्टेशनला ते स्वतः सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि आमची योगायोगाने त्या ठिकाणी भेट झाली. जे आता आलेले नवीन साहेब आहेत, PI साहेब, त्यांनी त्यांना त्या ठिकाणी मदत केली आणि या सगळ्यांच्या मदतीमुळे आज खरं तर आज सूरज आज या ठिकाणी लागलेला आहे आणि तुमच्यामुळे नाही वाटतं. आणि योगायोगाने आमचा फोन झाला, भाऊंना म्हटलं काय कसं काय तुम्हाला धन्यवाद, आणि ते म्हटले तिकडे निघालं, त्यांना म्हटलं चला मला पण यायचंय. आणि खरं तर थोडासा हट्टीपणा करून मी आज इथपर्यंत आलो. हे खरं तर त्यांच्यामुळेच आलोय आणि खरोखर न्याय भेटलाय. तुम्हाला काही ज्या ज्या वेळेस अडचण त्यावेळेस सूरज भाऊ असेल किंवा शेतकरी संघटना म्हणून तालुक्यात शेतकरी संघटना तुमच्या बरोबर राहील एवढंच तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो. आणि शिवजन्मभूमीतील सगळे लढवे पत्रकार भाऊ संदीप भाऊंनी या ठिकाणी साथ दिली आणि सर्वांना न्याय मिळवून दिला. तेव्हा सर्वांना धन्यवाद. जुबेर भाई, त्यांनी तर हा आपला सांगितलं बरं लागल्याशिवाय मी शिवजन्मभूमी थांबणार जुन्नर तालुका आहे, एकदा घोषणा होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. खऱ्या अर्थाने आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम आमचे पत्रकार महोदय करतात. मी तुमचं या ठिकाणी ऋणी आहे. असेच तुम्ही मुद्दे उचलत चला आणि सर्वसामान्यांना तुमचे विशेष आभार. खाली सूरज भाऊ, खऱ्या अर्थाने आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पत्रकार आहेत. मला कोणत्या पत्रकाराला इथं नाव ठेवायचं नाही, परंतु सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम जर कोणी या ठिकाणी प्रामाणिकपणे जर करत असतील तर हे संदीप भाऊ तुमचे खरंच कौतुक. वाजलेत किती, आपल्या आधी ते या ठिकाणी थांबलेत. सगळ्यांना न्याय, सर्वसामान्य न्याय द्यायचं काम यांनी केलं. यांच्यावर आणखी 2-4 पत्रकार आहेत, त्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की असंच काम आपण या हो, ठिकाणी नक्की करा. नक्की 3 नक्की. दिवस ते पळत आलं आपल्याकडे 3 दिवस. बरं जाऊ देवले, काय नाही विषय एवढं काय द्यायचं. चला ओके, चला धन्यवाद. आता ते मावशी आली का उद्या भेटतो मावशीला. जे जुन्नरला पाठवा, आता मी नाही येणार परत आता. तिथं येणार ना. हो, काय त्रास दिला तर फोन करा चालेल. त्या समोरच्यानी. घेतलं ना सर.